म्हाडा इमारतींचा पुनर्विकास विकासकांवर गुन्हे दाखल होणार. आमदार संजय केळकर यांची माहिती. वर्तकनगर येथील म्हाडाच्या 5 इमारतींचा पुनर्विकास सुमारे 14 वर्ष रखडला असून विकासकांनी शेकडो कुटुंबाची घोर फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित विकासकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली. वर्तकनगर येथील म्हाडा इमारतींचा पुनर्विकास गेली 14 वर्ष रखडला असून सर्वसामान्य शेकडो कुटुंबाची घोर फसवणूक झाल्याची भावना येथील रहिवाशांनी व्यक्त केली असून याबाबतची तक्रार इमारत क्रमांक 48 49 50 11 आदी इमारतीमधील रहिवाशांनी आमदार संजय केळकर यांना भेटून केली होती. याबाबत श्री केळकर यांनी आज ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांची भेट घेतली. तसेच हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. याबाबत बोलताना श्री केळकर म्हणाले, गेल्या 2 वर्षापासून याबाबत मी पाठपुरावा करत आहे. आज पोलीस आयुक्त श्री डुमरे आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. संबंधित विकासक इमारत बांधतही नाहीत आणि काम सोडतही नाहीत. त्यामुळे गेली अनेक वर्षे येथील कुटुंब हक्काच्या घरापासून वंचित आहे. त्यांची घोर फसवणूक या विकासकांनी केली असून त्यांच्यावर आर्थिक गुन्हे शाखेमार्फत गुन्हे दाखल करण्याची मागणी आयुक्तांकडे केली. यावर आयुक्तांनी गुन्हे दाखल करणार असल्याचे सांगितले, अशी माहिती श्री केळकर यांनी दिली आहे. आयुक्तांच्या बरोबर चर्चा करण्यासाठी मी आलो. या शहरामध्ये अनेक ठिकाणी रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली रहिवाशांची फसवणूक झालेली आहे आणि त्याच्यासंबंधी गेल्या 2 वर्षापासून आम्ही पाठपुरावा करत होतो. तसाच विषय जो आहे तो वर्तकनगरमधल्या जवळजवळ 5 इमारतीमधल्या राहणाऱ्या रहिवाशांना 14 वर्ष त्यांना ती इमारत तर नवीन बांधली नाहीत, परंतु त्यांची घोर फसवणूक करून त्यांना देशोधडीला लावलेलं आहे विकासकांनी. म्हाडाच्या इमारती ज्यावेळेला विकासाकरता त्यांनी सोडल्या तर त्यावेळेला त्या विकासकांनी 10-14 वर्षे बांधल्या नाही आणि त्याच्यामुळे मी आयुक्तांशी चर्चा केली, संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे आणि पुढच्या काळामध्ये या विकासकांना न्याय मिळण्यासाठी EOWकडे आर्थिक गुन्हे शाखेकडे या विकासकांच्या विरुद्ध गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अशा प्रकारची त्यांच्याकडे मी मागणी केली आणि ती त्यांनी मान्य केली आहे. कारण की शेकडो रहिवासी जे आहेत यांना म्हणजे इतके ते अशा वाईट अवस्थेमध्ये आहेत की काय करायचं. इमारती बांधली जात नाही आणि ते इमारत सोडायलाही तयार नाही आणि अशा परिस्थितीत त्यांच्यावर जी फसवणूक झाली आहे त्या फसवणुकीचा गुन्हा EOWकडे केला जावा आणि ते त्यांनी मान्य केलं आहे. पुढच्या काळामध्ये या सर्व इमारत क्रमांक 48 49 50 11 या ठिकाणचे जे रहिवासी माझ्याकडे आले होते तर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढच्या काळामध्ये देखील मी प्रयत्नशील राहणार आहे.